काय ग दिव्या, कशी चालू आहे लग्नाची तयारी? ठीक ठीक का? अगं तुला तर मोठं घर मिळालंय, पैसेवाला नवरा मिळालाय, सगळं तर तुला हवं तसं मिळालंय. बरं मी काय म्हणते, तुझ्या त्या चंदन सोबत आहे का काही कॉन्टॅक्ट? एक मिनिट जरा. तू परत परत का कॉल करतोस मला? एकच गोष्ट 10दा सांगावी लागेल तुला? अरे एवढं चिडायला काय झालं तुला? तू काय फोन उचलल्यावर सगळ्यांशी असंच बोलतेस का? नाही, सगळ्यांची नाही. तुझ्यावर विशेष प्रेम आहे ना माझं. जे बात, मला माहिती आहे तुझं माझ्यावर विशेष प्रेम आहे ते. झालं टाइमपास? काय काम आहे बोल. मला भेटायचंय तुला. मला नाही भेटायचंय. अगं असं काय करतेस दिव्या? हे बघ, तू असा नकार नाही देऊ शकत. का? परत घरी यायची धमकी देणार आहेस? दुसरं येतं काय रे तुला? अगं राणी, मी का तुला उगाच कुठल्या धमक्या देईन? तुला माहितीये ना दिव्या, माझं तुझ्यावर प्रेम आहे. अगं मी किती काय केलंय तुझ्यासाठी. 8 लाखांचा डायमंड सेट पण घेऊन दिला. आता अजून काय केलंय ते विशेष सांगण्याची गरज नाही ना तुला? अच्छा, म्हणजे आता तू बोलून दाखवणार आहेस. याने जर तू नेकलेस परत मागितला तर? आणि तुला तुझा तो नेकलेस हवा असेल ना, ते घेऊन जा, परत देते मी. अगं मी मागितलं का परत तुला दिव्या? मी फक्त तुला हेच सांगतोय की माझं तुझ्यावर खूप प्रेम, आणि मी आपल्या प्रेमावर असं सहजासहजी गिव्ह अप करणार नाही. माझं लग्न होईल तर तुझ्याशीच. याच्याकडे इतका कॉन्फिडन्स आला कुठून? हे बघ चंदन, काहीही कर पण मला फोन करू नकोस, आणि भेटायचा प्रयत्न तर अजिबात करू नकोस. असं कसं दिव्या? तुला भेटावं लागेल मला, पण डोंट वरी, आता नाही. मी सांगेन तेव्हाच. काय ग दिव्या, तुला अजूनही चंदनचा फोन येतो? माझ्या गाज पकड, लेफ्ट येतो. आरामात. अरे थांब थांब, मी बॅट उलटी धरली होती. घे शिवा, आता बघा. घे आशू, घे घे. ए आशू भाई, बिंदास खेळ, काय नाही. हा चल, चला चला. अरे हा नुसतं हवेत बॅट फिरवते यार, मला नाही वाटत हा खेळेल म्हणून. ए स्टेपनी, जरा खूप दिवसांनी खेळतोय मी. प्रॅक्टिस होऊ दे, जरा वॉर्मअप वगैरे होऊ दे माझा, मग दाखवतो तुला. बरं खेळू दे त्याला, खेळू दे. अरे तू सगळं नाही. अरे तुझी बॅट एकीकडे जाते, बॉल एकीकडे जाते, काय चाललंय काय? ऐक ना, क्रिकेटमध्ये बॅटला बॉल लागणं फार महत्वाचं असतं. बरोबर आहे. अरे काय लॉजिक आहे काय? दे बॉल इकडे दे. मग बरं खेळा. चल बघूया. हा. हेलिकॉप्टर. ए थांबा, आता बघा, आता गंमत बघा सगळ्यांनी. आला रे आला. हे बघ, मी गॅरंटी सांगतो, त्याला खेळता येत नाही, पहिल्या बॉल मध्ये आउट होणार. भारी. फिक्स आहे. चल रे, टाइमपास नको, पटापट टाक. चल आउट कर रे, आउट कर. ए मांजा, अरे लल्लू गँगे. नाही तर काय. ए भाई, तुम्हाला विश्वास बसला ना मी चांगला खेळतोय? त्यांना ट्रेनिंग द्यावी लागेल. दे तू तिकडे तू मागेच था, माझ्या जवळ यायचं नाही. रनर शोधा. बॅट घे, बॉल. भाऊंचा फोन आहे. चल. हा आशू, अरे कुठे आहेस तू?
भाऊ मी शिवा बोलते. शिवा? आशू ना म्हणजे मी त्याला बोलावून घेतलं वस्तीत एक अर्जंट काम होतं म्हणून तो आहे माझ्या बरोबर. नाही नाही काय हरकत नाही. शिवा आशू तुझ्या बरोबर आहे म्हणताना तो कोणाची तरी मदत करतच असणार. आणि तो कोणाची तरी मदत करत असेल याला माझी का हरकत असेल? असू दे काय हरकत नाही. फक्त त्याला मोकळा झाला की मला फोन कर म्हणा. हो सांगते. हा हा. काय 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 म्हणले? झालं? अरे कमाल आहेस यार तू. बस काय चला खेळूया. चला चल मला द्या ना बॅटिंग करायला मी करते ना. हा मांजा इथे काय करतोय? मला असं वाटतं याच्यामुळेच आशू या शिवानी गँगच्या नादी लागला असेल. काम नसल्यासारखं खेळत बसलाय. तू त्या चंदनवर विश्वास ठेवलायस खरा, पण तुला वाटतं ना त्याला हे सगळं जमेल? म्हणजे आता एवढ्या दिवस आपण प्रयत्न करतोय, आपल्याला नाही जमलं, त्याला जरा जमणं अवघडच आहे. प्रिया, डोंट वरी. अगं इतके दिवस आपण जे प्रयत्न करत होतो ते या घरात राहून करत होतो ना, म्हणून सक्सेसफुल होत नव्हते. पण तो मुलगा बाहेरच आहे, त्यामुळे आपल्याला टेन्शन घ्यायची काहीही गरज नाही. तो व्यवस्थित सगळं हँडल करेल. आणि मला असं वाटतंय की या वेळेला आपला प्लॅन नक्कीच सक्सेसफुल होईल. पण त्याला सांगा जे काय करायचंय ते जरा लवकर कर, कारण आता मला सुद्धा आशूशी लग्न करायचंय. प्रिया, त्या मुलाला जे काम दिलंय ते तो करेलच, पण आता तूही कामाला लाग. आशू तुझ्या प्रेमात पडायला हवा असं काहीतरी तुला करायला लागेल. ते मी करेनच. आता आशू माझ्या प्रेमात पडलाच असं समजा. फायनली या घरात सगळ्या गोष्टी मला हव्या तशा घडतायत. देसाई कन्स्ट्रक्शन सुद्धा आता आपल्या हातात आलंय. फक्त हा प्लॅन सक्सेसफुल झाला ना की मग आपली मज्जा आहे. शांतरा, हा तर भावांना ऐका. पहिला मुद्दा, आपल्याला आपले निगेटिव्ह पॉइंट आणि पॉझिटिव्ह पॉइंट माहिती आहे. हो. काय? अरे काल बोललो ना आपण, डिस्कस केलं ना. हा तर ते लक्षात घेऊयात आणि त्यानुसार खेळूयात. दुसरा मुद्दा, समोरच्या टीम मधले प्लेयर कसे खेळतायत हे बघूयात आणि मग आपला गेम प्ले ठरवूया. सगळ्यात महत्वाचं, आपण का खेळतोय, आपला हेतू काय हे विसरू नका. करेक्ट. आपण त्या वस्तीतल्या मुलांसाठी खेळतोय. आज जर आपण चांगलं खेळलो ना तर त्यांचं वर्षभराचं शिक्षण होईल आपल्यामुळे. त्यामुळे आपल्याला सॉलिड खेळावंच लागेल. आपल्याला ही मॅच जिंकावीच लागेल. येस येस. गाईज आपल्या टीम साठी मला नाव सुचलंय. अरे कैलास 8. वा.
भाई एक नंबर नाव आहे. छान नाव आहे. मस्त नाव सुचवलंय रे यांनी. तर भावांनो, आपण जोरदार खेळूया. हो हो चला 1 2 3 माझ्या मागून या. माझ्या चला, चिंटू, चला. माझ्या मागून. मी बॉलिंग करू. चला भाई, चला मजा आहे ना आज. मस्त बॅटिंग जोरदार मावले. ऐक ऐक आशू, मी फॉर्म भरून येतो. तुम्ही पुढचं बघा. चालेल. ये, ये, ये. बॉल सांभाळ तो एकच आहे. गुड. ए शिवा, ए बाजूला हो. बॅनरवर फोटो दिसत नाही का हात बीत जोडून काढलेला? शिवा, तू कशाला आली का इथे? या प्लेअरला चीअर करायला आली वाटत. तुझ्या सगळ्या या चिल्लर गँगला घेऊन. ए पिंटे शेट, आज तुझी इथे विकेट पडेल ना, तेव्हा कळेल तुला ती कशाला आली आहे. पडेल विकेट. विकेट पडेल बाबा, विकेट पडेल बोलतोय. ए शानिया, ती नाही खेळू शकत, कळलं ना? का? अरे सोन्या, ही मुलांची क्रिकेट स्पर्धा आहे, कळलं? म्हणून नाही खेळू शकत ती. हो पिंटे शेट, चिटिंग भारी करतोस तू. त्या दिवशी माझा चॅलेंज देऊन गेलास ना रे, आता काय आलो? हा बोल. ए चॅलेंज आपलं अजून बी आहे. आता पण आहे चॅलेंज आपलं. शिवा, कशाला खेळायचं तुला क्रिकेट? हा, बॉल बसला ना तर केवढं महागात पडेल माहितीये का? तुझ्या आजीला बसलेला बा त्या दिवशी. ए पिंट्या शेट, आमची शिवगा अशी तशी वाटली का तुला? एकदा खेळून तर बघ, मग कळेल तुला. अरे शिवा खेळणार आहे ना म्हणून घाबरतोय तो. उगाच नाही बोलत आहे तिला खेळू नको म्हणून. ए चिंट्या, जास्त बोलता काय रे? लय बोलायला लागले तुम्ही. ए शिवा, समजाव तुझ्या पोरांना. एक मिनिट, जरा चिल घे ना. हा, हे काय बॅनरवर काय लिहिलंय? भव्य अंडरआर्म क्रिकेट बॉल स्पर्धा. हा, म्हणजे याच्यामध्ये असं लिहिलंय का की मुलींसाठी नाहीये, मुलांसाठीच आहे फक्त? नाही ना, तुझंच पोस्टर आहे ना, मग का बडबड करतो? चिल. काय रे असं का? फॉर्म भरून आलोय, काय इश्यू नाहीये. चला सुरू करू. भाई भेटू ग्राउंड मध्ये. अरे झालं का? चिडतो रे हा. झालं समाधान तुझं? नाही, तुझ्या टीमला हरवलं ना, नावाची शिवा नाही. निघायचं इथे. अरे निघ इथून. चला रे, जे दाखवायचं ते खेळात दाखवा. चला चल निघ. आशू, हा स्वभाव खेळात असला पाहिजे. हे शिकलं पाहिजे आपण. शांत राहून खेळूया. चला खेळायचं. चला 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 चला. Let's go, let's go. मला टँक. भाऊ, आता जी आपली डील आहे ना, त्याचे हे सगळे पेपर्स आहेत, एकदा गो थ्रू करा फक्त. एक मिनिट. हे बघा भाऊ. अरे नाही, ठीक आहे, तुमचं काही महत्वाचं चालू असेल तर मी नंतर येतो. नाही सुहास, काय झालं? आणि तुझा चेहरा असा का उतरलाय? काय टेन्स दिसतोस? काय रे, काही झालं असेल तर सांग, म्हणजे आम्ही काही मदत करता आली तर करू ना. म्हणजे टेन्शन आहे, पण बोल. माझं नाही, कंपनीचं. तुला कोणी काही बोललं का? नाही नाही भाऊ, म्हणजे हे तुम्हाला सांगावं की नाही याच विचारात मी होतो. सुहास बोल.
भाऊ म्हणजे तुम्ही जे काही ठरवलंय की आपला हा कन्स्ट्रक्शनचा बिझनेस आता आशूला हँडओव्हर करायचा, ही सगळी जबाबदारी त्याच्या खांद्यावर ठेवायची, पण मला असं काही वाटत नाही की म्हणजे तो या गोष्टीसाठी आता तयार आहे. कारण आज मी जे काही बघितलं त्या शिवाबरोबर तो. अरे हो, अरे तो त्या शिवाबरोबरच गेलाय, त्या वस्तीत गेलाय, कोणाला तरी मदत करायला म्हणूनच गेलाय तो. भाऊ तुम्हाला असं वाटत असेल की तो कुणाला मदत करायला गेलाय, पण मला नाही तसं वाटत आहे. म्हणूनच मला असं वाटलं की तुम्ही स्वतःहून जर तिकडे जाऊन बघितलं तर नक्की कळेल काय खरं आणि खोटं ते. कसं आहे, त्या शिवाने उगाच आशूला कशात अडकवायला नको ना. शिवा म्हणजे ती त्या दिवशी आपल्या घरी आली होती ती मुलगी? हो हो, तीच. अरे ती कशाला अडकवेल आशूला? किती चांगली मुलगी आहे ती. वेळेप्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून ती इतरांचा जीव वाचवते. अगदी बरोबर. काय भाऊ? हो, मला हेच वाटलं होतं की तुमचा माझ्या बोलण्यावरती विश्वास नाही बसणार, म्हणूनच म्हणतोय भाऊ तुम्ही स्वतःहून चला आणि बघा. काका वाटलं तर तुम्ही चला आणि मग दोघांनी बघूनच ठरवा ना मी काय नक्की सांगतोय ते. नाही सुहास, मला वाटतंय तुझा काहीतरी गैरसमज झालाय. नाही भाऊ, मला एवढंच म्हणायचं आहे की मला नाही वाटत अजून की तुम्ही आशूच्या खांद्यावर जी काही जबाबदारी देऊ पाहताय त्याबद्दल तो एवढा काही गंभीर आहे. त्यामुळे तो ही जबाबदारी पेलू शकेल की नाही याबद्दल शंकाच उपस्थित होती. म्हणजे हे मला नाही म्हणायचंय, असं आपल्या ऑफिसचा स्टाफ म्हणतोय. चल लक्ष्मण, तू पण आमच्यावर चल. मला आज बघायचंच आहे हा आशू काय करतोय ते. चल. संघर्ष नगर चषक पिंट्या शेट आयोजित भव्य अंडरआर्म बॉक्स क्रिकेट टूर्नामेंट 2024. हा संघर्ष नगर चषक स्पॉन्सर्ड बाय भावा कसला खेळतोय हा, खतरनाक खेळतोय, याला हलक्यात घेऊन नाही चालणार. जमेल का खेळायला जमेल का?
संघर्ष नगर चषकच्या फायनल मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. तर कैलास 1 आणि पिंट्या पंटरच्या दोन्ही कॅप्टननी कृपया टॉस साठी मैदानात यायचंय. टॉस होतोय मंडळी, लक्ष द्या. आटीतटीचा टॉस आणि आटीतटीचा सामना आणि नाणं उडवला आहे आणि यस जिंकला टॉस. पिंट्या शेटने टॉस जिंकलेला आहे. बघू आता हे काय निवडतात. आम्ही नेहमीप्रमाणे बॅटिंगच घेणार. आज टॉस आम्ही जिंकलो म्हणजे मॅच पण आम्ही जिंकणार.